सिंह राशीसाठी पुढचे 3 महिने कसे असणार आहेत आणि काय मार्गदर्शन आहे हे आपण या रिडिंगद्वारे पाहणार आहोत. आज आपण आकाशिक कार्डचा डेक वापरत आहोत आणि हा डेक वापरतोय म्हणजे हे जे रिडिंग होणार आहे ते पूर्वजन्माशी संबंधित काहीतरी संदेश देणार आहे किंवा त्या बाबतीतलं हे रिडिंग होऊ शकतं. पहिलं कार्ड आहे हिलेरियन. क्वीन ऑफ स्क्रॉल. कार्मिक कार्ड आलंय. द गार्डन. लाइटिंग बोल्ट. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे द लुकआउट. तर इथे बॉटम ऑफ द डेकचं जे कार्ड आहे लुकआउटचं, तर ते काय सांगतंय की एखादी अशी स्थिती झालेली जिथे तुमचं खूप नुकसान झालं किंवा तुम्हाला मदतीची आवश्यकता होती, मदत करणारं कोणी नसताना तुम्ही ईश्वराला म्हणा किंवा तुम्हाला अत्यंत गरज होती, आवश्यकता होती मदतीची आणि अशी भयंकर स्थिती होती तुमच्या जीवनात. इथे तुम्ही पाहाल या चित्रात, इथे आग दिसते, या जहाजाला आग लागली आहे आणि ही व्यक्ती मदतीसाठी हाक मारत आहे. तर त्याप्रमाणे स्थिती झाली होती. तर हे कार्ड काय सांगतंय की हे जे काही झालं ते तुमचं कार्मिक गोष्टी होत्या काही. इथे तुम्ही पाहाल की दोन व्यक्ती वेगवेगळ्या वयाच्या एकत्र बसलेल्या आहेत आणि त्या शांतपणे चर्चा करत आहेत. तर हे कार्ड सांगतंय की पूर्वजन्माशी संबंधित काहीतरी देणं बाकी होतं आणि त्यामुळे तुमचं हे इतकं सारं नुकसान झालं. जिथे तुम्ही खरं तर खूप प्रगती करत होतात, जे काही तुम्ही करत होतात, त्या एका चांगल्या स्थितीमध्ये होतात आणि तुमचं सगळं व्यवस्थित चालू होतं. पण हे फेटेड मीटिंगचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही शिवाय हे सुद्धा कार्ड आहे. हे जंगलाला सांगतंय जिथे तुम्ही दोन मार्गांमध्ये कोणता मार्ग आपण निवडावा अशा स्थितीमध्ये होतात. तर तिथे एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली आणि त्यानंतर ही स्थिती तुमच्या जीवनात झाली. तर याला कारण हे आहे की ही जी कोणी व्यक्ती तुम्हाला भेटली त्याच्याशी तुमचं कार्मिक नातं होतं आणि त्यामुळे हे जे काही घडलं ते पूर्वजन्माशी संबंधित ज्या काही पेंडिंग गोष्टी होत्या त्या पूर्ण करण्यासाठी घडलं. तर आता ह्या स्थितीमध्ये परिवर्तन येत आहे. आता काय होतंय, आता तुम्ही हिलेरियन झालेले आहात. तुम्हाला जीवनाचे अनेक रहस्य कळतायत आणि येणाऱ्या 3 महिन्यांमध्ये आपण पाहतोय की काय होणार आहे. तर ही जी तुमची स्थिती आहे किंवा ही जी कोणी व्यक्ती भेटली ती सुद्धा या स्थितीमध्ये असू शकते आणि तुम्ही सुद्धा असू शकता. तर आता तुम्ही जे आहे तुम्हाला अनेक रहस्य कळलेली आहेत आणि एखादी अशी स्त्री तुमच्या जीवनात आलेली आहे जी भविष्यवाणी करते, जिची अंतर्ज्ञान शक्ती प्रचंड शक्तिशाली आहे किंवा तुम्ही हे असू शकता जे इतरांना मार्गदर्शन करत आहात, जे इतरांना भविष्य सांगत आहात. आपल्या अंतर्ज्ञान शक्तीचा उपयोग करून
तुम्ही इतरांची मदत करत आहात. तर तशी तुम्ही स्वतः व्यक्ती असू शकता किंवा अशी एखादी स्त्री तुमच्या जीवनात आलेली आहे. आणि आता हे जे कार्मिक बंधन जे काही होतं देणं, तर त्या स्थितीमध्ये परिवर्तन येत आहे. हे इथे द गार्डनचं हे कार्ड सांगतंय, की हे कदाचित आई आणि मुलाचं नातं असू शकतं. कारण इथे मुलं आहेत आणि त्या तुमच्या नात्यामध्ये ज्या काही समस्या होत्या, जे काही देणं बाकी होतं, तर ते आता म्हणजे पूर्ण होतंय आणि त्यामुळे हे लाइटिंग बोल्टचं हे कार्ड सांगतंय, की आता ब्रह्मांड परिवर्तन आणणार आहे या स्थितीमध्ये. कारण जे बाकी होतं ते आता पूर्ण झालंय. तुम्ही खूप नुकसान सहन केलत किंवा ह्या स्थितीमधून गेलात, पण ते तुमच्यासाठी आवश्यक होतं. हे 8 ऑफ फोर्सेसचं कार्ड आहे. म्हणजे आता जे परिवर्तन होणार आहे तुमच्या स्थितीमध्ये, ते ब्रह्मांड स्वतः घडवणार आहे. इथे तुम्ही पाहाल, की हे जे झाड आहे, ते या विजेमुळे पूर्णपणे कोसळले. तर तशा प्रकारची स्थिती तुमची झाली होती. पूर्णपणे तुमचा उपचार झाला असं तुम्ही समजू शकता. आणि आता जे काही होईल ते तुमच्या हिताच म्हणजे तुमचं जे काही होईल ते चांगलंच होईल. कारण ब्रह्मांडाने तुमच्या पूर्वजन्माशी ज्या काही गोष्टी होत्या त्या पूर्ण केल्या. डिव्हाइन फिजिशियनचं कार्ड सांगतंय, की आता तुमचा उपचार होणार आहे. तुम्हाला ती दिव्य शक्ती, ते प्रेम देऊ शकते किंवा ती असा आशीर्वाद देते म्हणा किंवा तुमचा उपचार होईल अशा गोष्टी तुम्हाला आता मिळणार आहेत. इथे तुम्ही पाहाल, की एक ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे अशी अस असा एक हीलर आहे, अशी एक व्यक्ती आहे, जिच्याकडे एक वेगळी शक्ती आहे, ब्रह्मांडीय शक्ती आहे आणि ती तिच्या या शक्तीचा उपयोग करून ह्या सगळ्यांचा उपचार करत आहे. तर तशा प्रकारे आता तुमच्या आयुष्यात जे कोणी कार्मिक माणसं होती, म्हणजे आता ही व्यक्ती होतीच, पण अजूनही कोणी असेल, तर तुम्ही त्यांचा उपचार करणार आहात. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड पुन्हा हे जे कार्ड आहे ते कार्मिक स्ट्रेंथला दाखवतंय. तर अजूनही काही माणसं असतील, की ज्यांचा उपचार होणं आवश्यक आहे. तर तुम्ही जे काही मार्गदर्शन करणार आहात, त्यामुळे त्यांना अनेक रहस्य कळणार आहेत त्यांच्या जीवनाची आणि यातून त्यांचा उपचार होणार आहे. अंक 6 सांगतोय, की तुम्ही हे जे काही काम करणार आहात, त्यामध्ये तुम्ही फेमस होऊ शकता. कारण अंक 6 आहे, तो पॉप्युलॅरिटीला सांगतो आणि इथे युरियलचं कार्ड आलंय. हे कार्ड सांगतंय, की तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग करून एखाद्या देवदूताप्रमाणे काम करणार आहात. हे सुद्धा तुमच्या पूर्वजन्माशी संबंधित काम आहे आणि ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. ते तुमचं काम ह्या जीवनाचं ध्येय आहे. आता तुमची प्रगती होणार आहे. येणाऱ्या 3 महिन्यांमध्ये काय होणार आहे, तर आत्तापर्यंत तुम्ही अ, ज्या स्थितीमध्ये होतात तिथे नुकसान झालेलं आणि आता अनेक रहस्य तुम्हाला कळणार आहेत तुमच्या बाबतीतली आणि जे काही कार्मिक देणं होतं ते पूर्ण होऊ शकतं आणि ब्रह्मांड तुम्हाला या सगळ्यामध्ये मदत करणार आहे. ब्रह्मांड ह्या गोष्टी घडवणार आहे. तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग करून इतरांचा उपचार करताना इथे दिसत आहात किंवा जर तुम्ही हीलर नसाल, तर तुमचा उपचार होणार आहे. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येणार आहे, जी ज्ञानी आहे, जिच्याकडे ही अशी शक्ती आहे, अशी दिव्य शक्ती आहे किंवा अशी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे आणि त्यामुळे तुमची सुद्धा प्रगती होणार आहे.
सेटिंग युअर कोर्स. तर हे कार्ड सांगतंय की ब्रह्मांड दूरदृष्टीने तुमच्या आयुष्यात हे परिवर्तन आणत आहे. इथे रेनबो दिसतंय. तर ते काय सांगतंय की हे जे काही होतंय त्यामुळे तुमच्या जीवनात जे परिवर्तन येईल त्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद येईल, सुख येऊ शकतं किंवा तुम्ही जे काही ध्येय ठेवलेलं आहे त्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. सेटिंग युअर कोर्सचं हे कार्ड असं सुद्धा सांगतंय. स्क्रॉलचं कार्ड आहे. तर 3 अंक मार्गदर्शनाला सांगतो आणि स्क्रॉल म्हणजे संवाद. तर तुम्ही संवाद करून, कम्युनिकेशन करून इतरांना मार्गदर्शन करा. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे किंग ऑफ फोर्स. तर अशी एखादी व्यक्ती, आता इथे क्वीन आली आहे, क्वीन ऑफ फोर्स आणि इथे किंग ऑफ फोर्स. तर हे ब्रह्मांडीय असं नातं आहे. शिवशक्ती ऊर्जा आहे. जिथे क्वीन आहे आणि इथे किंग आहे. तर तुमची ही शिवशक्ती ऊर्जा संतुलित होते आणि अशी एखादी व्यक्ती सुद्धा येतेय जिच्याकडे एक वेगळी ताकद आहे, जी खूप काही करू शकते. तर अशी अशी व्यक्ती ब्रह्मांड तुमच्या जीवनात पाठवत आहे, ज्यामुळे तुमच्या या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येणार आहे. तुमच्या या स्थितीमध्ये ज्या काही समस्या होत्या त्या दूर होऊ शकतात. ही व्यक्ती तुम्हाला मदत करेल किंवा ही व्यक्ती तुमच्या सोबत असल्यामुळे तुम्ही आता तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येणार आहे. पाथ अननोन. तर हे कार्ड काय सांगतंय, तुमचं पूर्वजन्माशी संबंधित जे काही काम अपूर्ण राहिलं होतं, जिथे तुम्ही काय करावं अशा प्रश्नचिन्हात होतात, तर आता तुम्हाला मार्ग मिळू शकतो. कारण आत्तापर्यंत हे काम तुम्हाला या जीवनात पूर्ण करायचं होतं, पण तरी सुद्धा तुम्ही अडकलेले होतात. मार्ग मिळत नसल्यामुळे तुम्ही प्रश्नचिन्हामध्ये होतात. तर आता तुम्हाला तो मार्ग मिळू शकतो. आकाशिक फील्डचं हे कार्ड तुम्ही पाहाल, इथे खूप सारे रंग आहेत. तर हे हे एखाद्या वादळाप्रमाणे दिसतंय, पण हे रंगीत वादळ म्हणजे कसं, की जे काही ब्रह्मांड करणार आहे, त्यामध्ये तुमचं चांगलं होणार आहे आणि हे होणारच आहे. ब्रह्मांड हे घडवणार आहे. जे काही ब्रह्मांड तुमच्या हितासाठी करणार आहे, ते आता तुम्हाला काही ह्या 3 महिन्यांमध्ये तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतेय ते. लाईट ऑफ द वर्ल्ड. तर लाईट ऑफ द वर्ल्डचं हे कार्ड काय सांगतंय, ब्रह्मांड तुम्हाला ह्या दिशेला नेतंय. आत्तापर्यंत तुमचं जे काम अपूर्ण राहिलेलं, ते त्यामध्ये तुम्ही असे कन्फ्यूज होतात, की आपल्याला या जीवनात काय करायचंय किंवा माहिती असलं तरी कसं जायचं, पुढे कसं जायचं? तर त्या तुमच्या प्रश्नाच्या बाबतीत ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे आणि हे अज्ञात शक्तीचं हे कार्ड आहे, ते तुम्हाला हाक मारतंय. तर असं काम आता तुम्ही पुढच्या 3 महिन्यांमध्ये तुम्हाला तो डिव्हाइन कॉल येऊ शकतो किंवा तुम्हाला त्या स्थितीमध्ये असं काही परिवर्तन येईल, की तुम्ही हे काम सुरू कराल, जे अपूर्ण राहिलंय. काय काम आहे? तर लुक आउट. बरीच माणसं अशी असू शकतात, की ज्यांच्या आयुष्यात अशी स्थिती आहे आणि तुम्ही स्वतः या स्थितीमधून गेलेले आहात. त्यामुळे तुम्ही ह्या लोकांना खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकता. त्यांना दिशा दाखवू शकता. तर ते तुमचं काम तुम्हाला आता करायचं आहे आणि ते तुम्ही करणारच आहात. पुढच्या 3 महिन्यांमध्ये अशी काही स्थिती निर्माण होईल, असं काही परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येईल, की
जे तुम्ही आता नुकसानमध्ये आहात, नुकसान खूप झालंय आणि थोडेसे ह्या स्थितीमध्ये तुम्ही आहात, पण आता तुम्हाला मदत मिळेल आणि तुम्ही इतरांची सुद्धा मदत करू शकाल. कमिटमेंटचं कार्ड आहे बॉटम ऑफ द डेकचं. तर हे पुन्हा प्रेमाच्या नात्याला दाखवतंय. तर असं असू शकतं, की जे आधी कार्ड आलं होतं फेटेड मीटिंगचं आणि शिवाय इथे किंग आणि क्वीनचं कार्ड आहे. तर हे एखादं प्रेमाचं नातं आहे आणि त्यामध्ये हे परिवर्तन होणार आहे. तिथे हा प्रकाश हे हे कॉन्ट्रॅक्ट इथे दिसतंय. शिवाय गुलाबाच्या पाकळ्या आहेत. तर हे जे नातं आहे तिथे ब्रह्मांड जे काही घडवणार आहे, त्यामुळे त्या नात्यामध्ये आता पुन्हा प्रेम असेल आणि प्रकाश काय सांगतोय, की सकारात्मकता असेल. पुन्हा बिग बर्डचं कार्ड आलं. तर हे कार्ड पुन्हा हेच सांगतंय, की हे नातं जे आहे ते आई-मुलाचं आहे किंवा तुम्ही अशी व्यक्ती आहात, की सगळ्यांची काळजी घेता. आई-मूल असं म्हणण्यापेक्षा आपण असं पण म्हणू शकतो, की तुमचं जे काम आहे ते अनेक लोकांसाठी एखाद्या आईप्रमाणे काम असू शकतं. तर ते तुमचं पूर्वजन्माशी संबंधित काम आहे आणि तिथे तुम्ही काळजी घेतात सगळ्यांची. इथे सकारात्मकता आहे, एक प्रसन्न वातावरण आहे. मुलं सुद्धा आनंदी दिसतायत आणि आई सुद्धा अशी शांत आहे, सकारात्मक आहे. तर अशा प्रकारचं काहीतरी वातावरण आणि तुम्ही बॉटम ऑफ द डेकला गुरुचं कार्ड आहे. तर हे इथे कन्फर्म होतंय, की तुम्ही म्हणजे आईप्रमाणे अनेक लोकांची काळजी घेत आहात. इथे बरीच माणसं आहेत. तर त्याप्रमाणे तुम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहात. तुमच्या मार्गदर्शनाच्या द्वारे तुम्ही त्यांना मदत करत आहात आणि त्यांची काळजी घेत आहात. आर्कएंजल मायकल. तर हे कार्ड पुन्हा हेच सांगतात. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे किंग ऑफ रोजेस. तर ही जी कोणी व्यक्ती आहे, ती तुमचं संरक्षण करेल किंवा तुम्ही अशी व्यक्ती होत आहात, जी प्रेमळ व्यक्ती सगळ्यांना प्रेम देतात आणि सगळ्यांची काळजी घेत आहात. प्रेमही देत आहात, त्यांना संरक्षण देत आहात. तर अशा प्रकारची ऊर्जा तुमची आहे. अशा प्रकारचं तुमचं काम असू शकतं. कारण हे किंगचं कार्ड आहे. जे काम जे आहे त्यामध्ये तुम्ही सगळ्यांना समजून घेताय, प्रेम देताय आणि किंग ऑफ रोजेस म्हणजे खूप प्रेमळ व्यक्ती. आणि आर्केंजल मायकल काय सांगतायत? तर आर्केंजल मायकल म्हणजे संरक्षण. आर्केंजल मायकल म्हणजे विचार, विचारांद्वारे, थ्रोट चक्राद्वारे संरक्षण. तर त्या प्रकारे तुम्ही त्यांना संरक्षण देऊ शकाल, मार्गदर्शन करू शकाल, प्रेम देऊ शकाल. कॉट इन द रूनचं कार्ड आहे. ह्या स्थितीमध्ये जी माणसं अडकली आहेत म्हणा किंवा स्वतः तुम्ही अडकले असाल, तर या स्थितीमधून आता तुम्ही बाहेर पडणार आहात. असं काहीतरी परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये होणार आहे. फोर ऑफ फोर्सेसचं बॉटम ऑफ द डेकचं कार्ड सांगतंय, की आता असं हिरवंगार शेत जसं इथे दिसतंय, तसं तुम्हाला आता रिझल्ट्स मिळणार आहेत. आत्तापर्यंत तुम्ही या स्थितीमध्ये अडकला होतात, तर आता तुम्हाला मार्ग मिळणार आहे. आर्केंजल गॅब्रियल. तर हे कार्ड सुद्धा सांगतंय कम्युनिकेशनला, संवादाला, विचारांना. तर तुम्ही आणि अंक आहे 3. तर तुम्ही तुमच्या विचारांच्या माध्यमातून किंवा शब्दांच्या माध्यमातून
हा संवाद साधणार आहात. द स्क्राईबचं हे कार्ड सांगतं लिखाणाला तुम्ही एखादं पुस्तक लिहू शकता किंवा काहीतरी लिखाण तुम्ही करत आहात. म्हणजे तुमचं जे हिलिंग होणार आहे ते शब्दांच्या माध्यमातून होणार आहे आणि तुम्ही इतरांना सुद्धा जो उपचार करणार आहात इतरांचा तो शब्दांच्या माध्यमातून करणार आहात. ऑन ट्रॅक हे कार्ड सांगतंय की आता तुम्हाला ती ट्रेन पकडायची आहे. तुम्ही तयार आहात, पण आता तुम्हाला ती ट्रेन पकडणं आवश्यक आहे. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे द असेंट. तर हे कार्ड काय सांगतंय की ही ट्रेन तुम्ही पकडली तर तुम्हाला यशस्वी होता येणार आहे. यामध्ये तुमचं यश आहे. एका संघर्षानंतर तुम्ही ह्या उंचीवर पोहोचत आहात. तुम्हाला हे यश मिळत आहे. आणि या 3 महिन्यांमध्ये या सगळ्या गोष्टी होणार आहेत. हे यश कुठे आहे? तर जिथे खूप सारं नुकसान तुमचं झालंय, दुःख वाट्याला आलंय. तुमच्यासाठी मार्गदर्शन काय आहे? आपण एखादं कार्ड काढूया. हॅडसम. तुमचे देवदूत तुम्हाला कानात काहीतरी सांगतायत आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे फेटेड मीटिंग. तर हे इथे पुन्हा पुन्हा किंग आणि क्वीन, पुन्हा पुन्हा फेटेड मीटिंग. तर हे एका नात्याबद्दल आहे आणि तिथे देवदूत सुद्धा आहेत. तुमच्या या नात्यामध्ये देवदूत काहीतरी सांगत आहेत. तर ते देवदूत जे काही सांगतायत ते तुम्हाला ऐकायचं आहे. चित्रात तुम्ही पाहाल ही मुलगी तिचं मन थोडंसं असं डिस्टर्ब आहे आणि देवदूत तिच्या कानात सांगतायत, तिला संरक्षण देतायत. तर हे कार्ड सांगतंय की तुमचं हे जे नातं आहे, त्यामध्ये तुम्हाला बॅलन्स राहायचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.